बरं म्हणजे दिवाळी आपण साजरी करत आहोत। दिवाळी निमित्त आपण रंगीबेरंगी कपडे घेतले, डोळे दिपून जातील अशी दिव्यांची रोषणाई सुद्धा आपण पाहिली। पण मंडळी, आपल्या समाजामध्ये असे बरेच जण आहेत की त्यांना ह्यातला कुठलाच अनुभव घेता येत नाही। मंडळी, माझा एक मित्र आहे, त्याला दृष्टी नाहीये। त्याला मी एकदा विचारलं की मित्रा, तुला सगळं काळच दिसत असेल ना? तर तो मला म्हणाला, काळं म्हणजे काय? तेव्हा माझ्या लक्षात आलं की या समाजामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या आपण समजूनच घेतलेल्या नाहीये आणि त्यात समजून घ्यायला आणि हा दिवाळीचा आनंद सगळ्यांबरोबर वाटून घ्यायला मी आलेलो आहे नॅप भावना चांडक स्कूल नाशिक येथे। ही दृष्टीहीन मुलांसाठी असलेली शाळा आहे। मिटुनी लोचने घे भिर भिरती, सूर नांदीचे बघ दरवळती। आणि तिथल्या या विद्यार्थ्यांसोबत आणि शिक्षकांसोबत आपण खेळणार आहोत, गप्पाही करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की आजच्या भागाची हुकुमाची राणी कोण होणार आहे ते। चला तर मग सुरू करूया आपला हा धमाकेदार कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा। नवीन नांद नवी संहिता, हवी हवीशी नवी भूमिका। नमस्कार मंडळी, मी आलेलो आहे इथे। माझ्या या सगळ्या छोट्या ताई आहेत इथे आणि या सगळ्या ताईंबरोबर मी गप्पा वगैरे करणार आहे। मंडळी, आता माझ्या बरोबर या सगळ्या माझ्या छोट्या छोट्या ताई इथे बसलेल्या आहेत माझ्या बरोबर। पण सगळ्यात आधी दिवाळी साजरी करताय ना? छान हो। तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला पण सेफ्टी। अरे थँक्यू थँक्यू थँक्यू। बरं, मला ओळखलं का? हो, तुम्ही अशी दादा, मी तुम्हाला ओळखलं। अरे क्या बात आहे, मला ओळखलेलं आहे। बरं, तुम्ही तुमच्या घरी 16 सख्यांचा कार्यक्रम नेहमी बघतात? हो, आमच्या घरी रोज 16 सख्यांचं बघतो आम्ही। काय आवडतं त्यामध्ये? तुम्ही गेम घेता, हसवता, मस्करी करता, ते खूप आवडतं आम्हाला, म्हणून आम्ही 16 सख्यांचा रोज बघतो। अरे क्या बात आहे, थँक्यू सो मच ताई। व्हेरी गुड। तुझं नाव काय बरं? गौरी। गौरी ताई, कितवीला आहेस तू आता? चौथी। मला एक सांग, आवडती शिक्षक कुठल्या तुझ्या? सोनी मॅडम। सोनी मॅडम। ताई, तुझं नाव सांग बरं। माझं नाव प्रांजल। कितवीला आहेस तू? मी 10वीला आहे। 10वीला आहे? अरे बापरे, 10वीला आहे। हो हो। सगळ्यात सोपा विषय कुठला? इतिहास आणि हिंदी। आणि सगळ्यात कठीण कुठला? गणित। गणित। सेम टू यू। माझं पण गणित लय कठीण होतं माझं, कळायचंच नाही मला। हा थिटा बिटा काय आपलं कळायचंच नाही, कसलं थिटा आणि कसलं बिटा। ताई, मला एक सांग, तू आता 10वीला आहेस बरोबर? काय व्हायचं तुला? मोठं होऊन तुला काय व्हायचंय? कोण बनायचंय? मला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स द्यायच्या आहेत आणि IAS ऑफिसर बनायचं। मी 10वीला असताना हे शब्दच कधी ऐकले नव्हते। काय बापरे, वा 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 ताई, खूप छान। आणि तुला खरंच शुभेच्छा, मस्त अभ्यास कर छान पैकी। हा, आणि आता आपण ह्या ताईंकडे जाऊया। सगळ्यात सोपा विषय कुठला तुझ्यासाठी? हिंदी। अरे मेरा हिंदी तो ऐसा है ना, लय डेंजर आहे आपण काय हिंदी। हा, सगळ्यात आवडता पदार्थ कुठला तुझा? चकली। चकली। हा, चकली। माझा पण खूप चकली मस्त, मला खूप आवडते चकली। हा, कितवीला आहेस तू? 10वीला। 10वीला? अरे बापरे, 10वीला। हो हो। कुठला आवडता विषय? मराठी आणि इतिहास। बरं, मला सांग, तुझा आवडता छंद कुठला? वाचायला आवडतं मला। वाचन करायला आवडतं। काय वाचलं आता? काय वाचलं? महाश्वेता आणि हृदयस्थ पुस्तक वाचले। मोठी मोठी पुस्तकं वाचतेस तू। आणि आवडता अभिनेता? आशिष कुमार। हे ये बात है, जोरदार तालियां बजाओ।